इंजिनिअरिंग कॅप रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की रजिस्ट्रेशनची तारीख आता 16 जुलै पर्यंत वाढलेली आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला 17 जुलै पर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत रजिस्ट्रेशन करता आले नसेल व ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे नसेल, काही प्रॉब्लेम येत असतील, ती स्क्रुटिनी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अजून रजिस्ट्रेशनचं व्हेरिफिकेशन आलेलं नसेल आणि अशा विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपल्या आता वेळेच्या आधी रजिस्ट्रेशन पूर्ण होतंय का नाही, अशा विद्यार्थ्यांना आता घाबरायचे कारण नाही. कारण की तुम्हाला 16 जुलै पर्यंतची तारीख मिळालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 17 जुलै पर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, रजिस्ट्रेशन दरवर्षी असेच होते की याच्यामध्ये मुदतवाढ मिळते आणि त्याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेस थोडी थोडी करत पुढे जात राहते. तर आता जसं रजिस्ट्रेशन पुढे जाईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढे जाईल, तसं तुमचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ग्रीव्हन्स पिरियड, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्टच्याही तारखा पुढे जातील आणि ऑफकोर्स कॅप राऊंडलाही वेळ होत जाईल. पण सगळ्यात चांगली गोष्ट की 7 ते 8 लाख मुलं विद्यार्थ्यांनी सीईटीच परीक्षा दिली होती. त्या बऱ्याच त्यातील विद्यार्थ्यांना कॅप रजिस्ट्रेशन पूर्ण करता येत नाही. आता कॅप रजिस्ट्रेशन पूर्ण केल्याशिवाय तुम्ही पुढच्या राऊंड साठी इलिजिबल नसणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आता हे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही फिजिकल आणि ई स्क्रुटिनीद्वारे करू शकता. आता ही वाढलेली तारीख ही त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी आहे ज्यांनी आतापर्यंत कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट केलेली नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी संधी दवडू नका. याच्यानंतर तारीख वाढेल का माहित नाही, पण रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करून आपण कॅप राऊंड प्रोसेस मध्ये सहभागी व्हावं यासाठी सीईटी सेलने पुन्हा एकदा तुम्हाला एक मुदतवाढ दिलेली आहे. त्याचबरोबर एक गोष्ट सांगतो, रजिस्ट्रेशन साठी जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल, त्याचं पावती नसेल, तर ती लवकर लवकर काढा. तुम्हाला एक संधी आहे या जे 7 दिवस आता इथून पुढे राहणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कलेक्ट करून रजिस्ट्रेशन कंप्लीट करण्याची संधी मिळणार नाही. पण याचा अर्थ असं नाही की आता 7 दिवस आहे म्हणजे मी शेवटच्या दिवशी जाऊन रजिस्ट्रेशन करेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल. तर अशी चूक करू नका. जसे जसे शेवटचे दिवस येतात तसे तसे विद्यार्थी जास्त ऍक्टिव्ह होतात आणि त्याच्यामुळे लोड येऊन भरपूर वेळा साईट न चालणे या अशासारख्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू नका. जर तुमच्याकडे सगळं काही रेडी असेल तर तुम्ही आत्ताच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असू दे किंवा रजिस्ट्रेशन असेल तर करून घ्या. आता ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे त्यांनी काय करायचं, तर त्यांनी पुन्हा एकदा चेक करा आपलं रजिस्ट्रेशन व्यवस्थित झालं होतं का, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केली होती का, आवश्यक असे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत का, कॅटेगरी मध्ये असेल तर आपण कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सारखे महत्वाचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत का, ते स्पष्ट स्वरूपात केलेलं आहे का, त्याच्यामध्ये काही चूक झाली का, या सगळ्या गोष्टी चेक करा. त्याचबरोबर जर तुमच्याकडून डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत पण तुमचं अजून ई स्क्रुटिनी करणाऱ्यांचं स्टेटस व्यवस्थित आलेलं नसेल आणि अजूनही पेंडिंग दाखवत असेल, तर पुन्हा एकदा व्यवस्थित आपलं लॉग इन करा, चेक करा स्टेटस पेंडिंग आहे का, अपडेट झालेलं आहे, तुम्हाला कोणता मेल आलेला आहे का, तुमचं कोणता मेसेज आलाय का, सगळं चेक करत राहा आणि आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. या उरलेल्या दिवसात ते आरामशीर होऊ शकतं. त्याच्यामुळे फक्त बरोबर आपली माहिती अचूक असणं हे गरजेचं आहे. आता जर सबमिट केलेलं असेल तर नंतर जेव्हा ग्रीव्हन्स पिरियड मिळेल त्यावेळेसच तुम्हाला ते चेंज करता येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता कदाचित ओपन मध्ये ऍडमिशन टाकलेले असतील पण ते कॅटेगरी मध्ये येत असतील, काही जणांना ग्रुप सुटण्यासाठी कॅटेगरीची मदत लागेल, अशा सगळ्या संभावना किंतु परंतु साठी हा 7 दिवसाचा वेळ आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करता येतील त्या पद्धतीने करा आणि या प्रोसेस मध्ये सहभागी व्हा. कारण की आता लक्षात ठेवा, डॉक्युमेंट आणि रजिस्ट्रेशन झाले आणि एक सगळ्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं की पुढे जाऊन सगळ्या म्हणजे जे इच्छुक होते त्यांचं जर रजिस्ट्रेशन कंप्लीट झाले तर त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या काय प्रोसेस चालू होताना दिसतील. त्याच्यामध्ये रजिस्टर्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल, ग्रीव्हन्स असेल, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट असेल, ह्या प्रोसेस आपल्याला पूर्ण करता येतील. एकदा का तुमचे मग
प्रोव्हिजनल लिस्ट आली आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात बदल करून फायनल मेरिट लिस्ट आली, तर तुम्हाला त्याच्यानंतर तुमचा मेरिट नंबर लक्षात येईल, तुमची रँक लक्षात येईल आणि त्याच्यानुसार तुमचं ऍडमिशन होणार असतं. सो कॅटेगरी असू द्या किंवा ओपन असू द्या, सर्वांसाठी की हे खूप महत्वाचं ठरतं. म्हणून आपल्या बरोबर किती जण कम्पीट करणार आहेत, किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, व्हेरिफिकेशन केलेलं आहे, या सगळ्यांचं तुम्हाला या सगळ्याच्या शेवटी कळणार आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कळेल की किती विद्यार्थी यावेळेस इंजिनिअरिंगसाठी रेडी आहेत, किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सो खूप सोपी गोष्ट आहे. ऍडमिशन प्रोसेसमध्ये मुदतवाढ होणं दरवेळेस सारखंच आहे. फक्त याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि यातही कोणतीही चूक न करता वेळच्या वेळी आपलं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी माझ्या चॅनलवर प्रत्येक ऍडमिशन रिलेटेड अपडेट टाकत असतो. त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना काही प्रश्न पडत असतात. आणखीन काय जर काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल, तुम्ही जवळच्या स्क्रुटिनी सेंटर मध्ये जावा. तिथे जाऊन आपले रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड डाऊट विचारा, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर माझा जे व्हिडिओ येत आहेत ते व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा. त्याचबरोबर शेअर अशा विद्यार्थ्यांना करा की ज्यांना याची गरज आहे. आजही बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं बाकी असेल, तर अशा विद्यार्थ्यापर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या, त्यांना अपडेट होऊ द्या, म्हणजे त्यांना उरलेल्या दिवसात रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस करता येईल. तुमचा एक शेअर हा बाकीच्यांसाठी महत्वाचा ठरतो. जर शेअर करत राहिले तर प्रत्येकापर्यंत माहितीच जाईल आणि ऍडमिशन घेण्याची संधी सर्वांना मिळेल. त्याचबरोबर कोणीही सवलती असतील, स्कॉलरशिप असेल, याच्यापासून वंचित राहणार नाही. म्हणून एक चांगला शेअर सगळ्यांपर्यंत जर तुम्ही केला तर त्याचा फायदा त्या गरजू विद्यार्थ्यांना होईल ज्याची याची गरज आहे. सो व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा. मी लवकरच कॉलेज लिस्ट कशी तयार करावी याच्यावर व्हिडिओ टाकणार आहे. सो व्हिडिओ नक्की बघत राहा. धन्यवाद.